काळ्या विहिरीचे रहस्य भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत. मंदिराच्या भिंतीवर उमटलेला तो 6 बोटांचा काळा ठसा यावेळी मात्र हलू लागला. आर्य आणि निलय मागे वळून पाहणार इतक्यात विहिरीच्या खोल तळातून एका मुलीच्या हसण्याचा आवाज घुमला आणि मंदिराच्या दारावर रक्ताने एकच शब्द उमटला, काया. रक्ताने उमटलेला काया हा शब्द पाहताच आर्य आणि निलय थिजून उभे राहिले. काया? काया? कोण ही काया? आर्याने थरथरत्या आवाजात विचारलं. त्या क्षणी विहिरीतून एक जुनी गंजलेली पितळी पेटी हळूहळू वर तरंगत आली. पेटी उघडताच त्यात एक फिकट झालेला फोटो होता आणि त्या फोटोमध्ये उभा असलेला लहान मुलीचा उजव्या हाताला 6 बोटं होती. फोटोच्या मागं रक्तासारख्या लाल शाईत लिहिलेलं होतं, माझं सत्य शोधा, नाहीतर पुढचा ठसा तुमचाच असेल. आर्य आणि निलयने एकमेकांकडे पाहिले. आता मागे फिरणे अशक्य होतं. पेटीच्या तळाशी त्यांना एक जुनी डायरी सापडली. तिच्या पहिल्याच पानावर लिहिलं होतं, मी काया. जर ही डायरी कोणाच्या हातात पडली असेल तर समजा की मी जिवंत नाही. इतक्यात विहिरीतून पाण्याचा प्रचंड आवाज झाला. दोघांनी खाली पाहिलं. काळ्या पाण्यातून हळूहळू एक पांढऱ्या कपड्यातली मुलगी वर येत होती. पण तिचा चेहरा दिसताच आर्याच्या तोंडातून किंकाळी फुटली. कारण त्या मुलीचा चेहरा आर्यासारखाच होता. आर्या काही क्षण स्तब्ध राहिली. तिच्यासारखा चेहरा? हे अशक्य होतं. ती मुलगी पाण्यावरून चालत त्याच्या अगदी समोर आली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण आवाज शांत होता. मी भूत नाही, ती म्हणाली. मी काया आहे. मला वाचवायला कुणीच आलं नव्हतं. निलयने डायरी उघडली. शेवटच्या पानावर एक धक्कादायक सत्य लिहिलं होतं, ज्याचा चेहरा माझ्यासारखा असेल तोच माझं अपूर्ण सत्य पूर्ण करेल, नाहीतर 6 बोटाचा शाप पुन्हा सुरू होईल. इतक्यात आर्याच्या उजव्या हाताच्या करंगळी शेजारी त्वचा फाटू लागली आणि तिच्या हातातून 7वं बोट हळूहळू बाहेर येऊ लागलं. आर्या वेदनेने ओरडली. तिच्या हातातून बाहेर येणारं 7वं बोट पाहून निलय हादरला. काया शांतपणे म्हणाली, शाप बदलतो आहे. 6 बोटांचा नाही, आता तो 7 बोटांचा होणार आहे. हे थांबवायचं असेल तर माझ्या मृत्यूचं खरं कारण शोधा. मला विहिरीत कोणी ढकललं होतं? तेवढ्यात डायरीतील रिकाम्या पानावर आपोआप लाल अक्षर उमटू लागली, खुनी अजून जिवंत आहे आणि तो तुमच्याच जवळ उभा आहे. आर्य आणि निलयने एकाच वेळी मागे वळून पाहिलं. पण त्याच्या मागे उभा असलेला माणूस पाहताच दोघांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. कारण तो दुसरा तिसरा कोणी नव्हता. तो आर्याचा अनेक वर्षापूर्वी मृत घोषित झालेला वडील होता. आर्याच्या डोळ्यात अविश्वास दाटून आला. बाबा? ती म्हणाली. बाबा? तिच्या तोंडून शब्दही नीट फुटत नव्हते. तो माणूस मंद हसला. हो, मी जिवंत आहे, पण काया ज्या खुनीचा शोध घेत आहे तो मी नाही. इतक्यात त्याने आपल्या खिशातून एक जुना ताईत काढला. तो ताईत कायाच्या गळ्यात फोटोमध्ये दिसणाऱ्या ताईतासारखाच होता. खरा खुनी अजूनही या गावात आहे, तो गंभीर आवाजात म्हणाला. आणि प्रत्येक पौर्णिमेला तो या विहिरीत एका आत्म्याचा बळी देतो. अचानक संपूर्ण विहीर हादरू लागली. काळ्या पाण्यातून एक विक्राळ सावली वर आली आणि घुमणारा आवाज ऐकू लागली.
तेवढ्यात काळ्या पाण्यातून एक विक्राळ सावळी वर आली आणि घुमणारा आवाज ऐकू आला. सत्य जाणायचं असेल तर पुढच्या बळी तुमच्यापैकी एकाला द्यावा लागेल. त्या आवाजानंतर विहिरीभोवतीचं वातावरण क्षणार्धात बदललं. थंड वारा सुटला आणि जमिनीवर विचित्र चिन्ह चमकू लागली. काळेचा आत्मा आर्याकडे पाहत म्हणाला, वेळ फार कमी आहे. पौर्णिमा पूर्ण होण्यापूर्वी सत्य सापडलं नाही तर विहीर कायमची जागी होईल. तेवढ्यात आर्याच्या वडिलांनी थरथरत्या हाताने मंदिराच्या भिंतीकडे बोट दाखवलं. भिंत हळूहळू सरकू लागली आणि तिच्या मागे एक गुप्त दगडी जिना दिसू लागला. निलयने टॉर्चचा प्रकाश खाली टाकला. जिन्याच्या शेवटी लोखंडाचं एक प्रचंड दार होतं, ज्यावर रक्ताने एकच वाक्य लिहिलेलं होतं, खरा खुनी या दाराच्या पलीकडे वाट पाहतो आहे, पण आत गेलेल्यापैकी आजवर कोणीही जिवंत परत आलेला नाही. निलयने खोल श्वास घेतला आणि लोखंडी दाराला हात लावला. धाडकन दार आपोआप उघडलं. आज शेकडो वर्षापासून बंद असलेले एक गुप्त दालन दिसलं. दालनाच्या मध्यभागी दगडी सिंहासनावर काळ्या वस्त्रातील एक वृद्ध बसला होता. त्याने हळूहळू डोळे उघडले आणि मंद हसत म्हणाला, शेवटी काळेच्या रक्तवंशातील शेवटची वारस इथे आलीच आहे. आर्या थपकली. म्हणजे मी? वृद्धाने मान हलवली. हो, पण तुला सांगितलेलं सत्य अपूर्णच आहे. काळेचा खून एका माणसाने केला नव्हता. तो सिंहासनावरून उठला आणि भिंतीवरील 7 मुखवट्याकडे बोट दाखवत म्हणाला, 7 जणांनी मिळून तिचा बळी दिला होता आणि त्या 7 घराण्यापैकी एक घराणं म्हणजे तुझंच. आणि त्या 7 घराण्यांपैकी एक घराणं म्हणजे तुझंच होतं. हे ऐकताच आर्याच्या हातावर उमटलेलं 7वं बोट काळसर चमकू लागलं आणि दालनातील 7वी मुखवटे एकाच वेळी हसू लागले. 7ही मुखवट्याचं भयान हसणं दालनात घुमू लागलं. आर्या आणि निलयचे कान अक्षरशः बहिरे झाले होते. अचानक एका मुखवट्याला तडा गेला. त्यामागून एक सांगाडा खाली कोसळला. त्याच्या गळ्यातील लॉकेटवर काया असं कोरलेलं होतं. वृद्धाचा चेहरा क्षणार्धात बदलला. तो घाबरून मागे सरकला आणि ओरडला, नाही, तिचं शरीर इथे असू शकत नाही. मी स्वतः ते विहिरीत फेकलं होतं. हे शब्द ऐकताच कायेचा आत्मा संतापाने थरथरू लागला. संपूर्ण दालन हादरलं. भिंतीवर रक्ताने एकामागोमाग 7 नाव उमटू लागली. पण 7वं नाव दिसण्याआधीच अक्षर पुसली गेली. फक्त एकच वाक्य स्पष्ट राहिलं, 7वा दोषी अजूनही जिवंत आहे आणि तो या दालनातच उभा आहे. दालनात क्षणभर मृत शांतता पसरली. आर्या, निलय, आर्याचे वडील आणि तो वृद्ध चौघेही एकमेकांकडे संशयाने पाहू लागले. अचानक दालनाचं प्रचंड लोखंडी दार आपोआप बंद झालं. धडम. बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग संपला. तेवढ्यात दालनाच्या मध्यभागी असलेला दगडी फरशांचा गोल हळूहळू फिरू लागला. त्यातून काळ्या धुरात एक सावली उभी राहिली. ती सावली हसली. तुम्ही 7व्या दोषींचा शोध घेत आहात. तो मी नाही. तो तुमच्यापैकी एक आहे. इतक्यात कायेच्या आत्म्याने थरथरत्या हाताने एका व्यक्तीकडे बोट दाखवलं. आर्या आणि निलयने त्या दिशेने पाहिलं. आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण कायेने बोट दाखवलं होतं निलयकडे.
निलय काही क्षण स्तब्ध उभा राहिला. मी? हे अशक्य आहे, तो ओरडला. कायेचा आत्मा मात्र शांत होता. तू खुनी नाहीस, पण तुझ्या रक्तात त्या 7व्या दोषीचं पाप वाहत आहे. निलयच्या हातावरील जुनं जन्मचिन्ह अचानक चमकू लागलं. त्या चिन्हाचा आकार अगदी 6 बोटांच्या हातांच्या ठशासारखाच होता. आर्याच्या वडिलांनी थरथरत्या आवाजात सांगितलं, हे चिन्ह 7व्या दोषीच्या वंशजांचं असतं. अचानक दालनाच्या भिंतीत एक गुप्त कप्पा उघडला. त्यातून शेकडो वर्षापूर्वीचा एकाचा पत्रा खाली पडला. त्यावर कोरलेले शब्द वाचताच सगळ्यांच्या अंगावर काटा आला. 7वा दोषी मेला नाही. त्याने स्वतःचं आयुष्य वाचवण्यासाठी आपलं नाव, चेहरा आणि वंश बदलला. त्यांचे वंशज सत्यापासून पळतील, पण शाप त्यांना शोधतच राहील. तेवढ्यात निलयच्या डोळ्याचा रंग हळूहळू काळा होऊ लागला आणि त्याच्या तोंडून त्याच्या स्वतःच्याच आवाजाऐवजी दुसऱ्याचा एका वृद्धाचा आवाज आला. आणि त्याच्या तोंडून स्वतःच्या आवाजाऐवजी दुसऱ्याच एका वृद्धाचा आवाज आला. ती रात्र मला अजूनही आठवते. काया द्या मागत होती, पण मी तिला विहिरीत ढकललं होतं. आर्या हादरून मागे सरकली. हे कसं शक्य आहे? कायेचा आत्मा तिच्याकडे वळला. तिच्या डोळ्यात अश्रू होते. आर्या, तू माझ्यासारखी दिसत नाहीस. तू माझ्याच रक्ताशी आहेस. आर्या, तू माझ्यासारखी दिसत नाहीयेस. तू माझ्याच रक्ताची आहेस. संपूर्ण दालनात एकाच वेळी घंटानाद घुमला. दगडी मूर्तीच्या पायाशी असलेला शिलालेख चमकू लागला. त्यावर लिहिले होतं, काया मृत झाली नव्हती. तिने मृत्यूच्या आधी एका नवजात मुलीला वाचवलं. त्या मुलीपासून पुढे एक नवीन वंश सुरू झाला आणि त्या वंशाची शेवटची वारस म्हणजे आर्या होती. आर्याच्या वडिलांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. म्हणूनच मी तुला या गावापासून दूर ठेवलं, कारण मला माहिती होतं एक दिवस शाप तुला परत इथे खेचून आणेल. तेवढ्या दालनाच्या छताला तडा गेला. दगड कोसळू लागले. कायेचा आत्मा ओरडला, वेळ संपत चालली आहे. शाप मोडायचा असेल तर रक्त नव्हे, सत्याचा बळी द्यावा लागेल. पण त्या सत्याची किंमत तुमच्यापैकी एकाला स्वतःचं अस्तित्व गमावून चुकवावी लागेल. आर्या काही क्षण शांत उभी राहिली. मग तिने कायाकडे पाहिले. जर माझं अस्तित्व संपवून हा शाप कायमचा नष्ट होत असेल तर मी तयार आहे. नाही, निलय जोरात ओरडला. तू नाहीच जाणार. माझ्या रक्ताची चूक आहे. किंमत मी देईन. कायेचा आत्मा दोघांकडे पाहून हळूच म्हणाला, तुम्ही अजूनही समजले नाहीत. शाप रक्ताने नाही तर खोट्याने जिवंत राहतो. इतक्यात दालनाच्या मध्यभागी या धुरातून एक आरसा प्रकट झाला. त्या आरशात प्रत्येकाला वा चेहरा दिसत नव्हता, तर त्यांनी आयुष्यात लपवलेले सर्वात मोठं सत्य दिसत होतं. आर्या थरथरली, कारण आरशात तिला तिचे वडील दिसत नव्हते, तर तिने लहानपणी पाहिलेले एक खून दिसत होता, जो भीतीपोटी ती वर्षानुवर्षे विसरली होती. आणि त्या खुन्याचा चेहरा स्पष्ट होताच संपूर्ण दालनात एकच आवाज घुमला, खरा 7वा दोषी कधीच मेला नव्हता. तो आजही तुमच्यात जिवंत आहे. तर मित्रांनो, काळ्या विहिरीतील रहस्य भाग 2 तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे येणारे प्रत्येक कथा तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद.